ग्राउंड खूपच उत्तम दर्जाचं आहे. पिच ही खूपच क्वालिटी म्हणजे सर्वच प्रकारची जी फिल्डिंग आउटफील्ड जी आहे, ग्राउंडचं सजावट जी प्रेक्षक जे आहेत खूपच भारी आहे. अशा प्रकारचे टुर्नामेंट तुम्ही नक्की भरवा. आम्ही पुन्हा नक्की टीम देण्याचा प्रयत्न करू. तो बी शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता. अगदी दबाव तुमच्यावरती देखील पाहायला मिळत होता. तो षटकार ज्यावेळेस सुटला त्यावेळेस काय मनामध्ये होतं? खेळ आहे, मिसफिल्ड होत असते थोडंफार, आपण बी सावरून घ्यायचं असतं. ज्या प्रकारे पुढच्या बॉलला आमच्या बॉलरने जसा कमबॅक केला त्यावेळेस कॉन्फिडन्स आला की सामना आपलाच आहे. परंतु जी फलंदाजी समोरच्या संघाकडून पाहायला मिळत होती त्या फलंदाजीबद्दल काय सांगाल? जे फटके तुम्ही पाहिलेत, दोन षटकार आपण पाहिले जे प्रशांतच्या बॅटमधून निश्चित रूपाने आले, त्या फटक्यांबद्दल ज्यावेळेस ते फटके पडले त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय नक्की होतं सर्व खेळाडूंच्या मनामध्ये? खूपच प्रेशर वाढला होता त्यावेळेस, पण ठीक आहे, होत असतं. खेळाडू हे त्यांनी उत्तम प्रकारचे प्रयत्न केले म्हणायचे जिंकण्यासाठी. सर्वजण जिंकण्यासाठीच खेळतात, पण शेवट यश हे आम्ही मिळवलं, याचे आम्हाला खूपच अभिमान आहे आणि चांगलं वाटते. ठीक आहे, तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. सामनावीरचा पुरस्कार देखील तुम्हाला देतोय आणि जाऊया सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. नीरा टायगर विरोधामध्ये आपण पाहतोय पिसोळी संघ. या दोन संघांमध्ये सामना क्रमांक 2. यानंतर मी थांबतोय. समालोचनाची बातच न्यारी. यानंतर ऐकूया अलंकार बानकिली सर यांची जुबानी. धन्यवाद. एका अद्भुत कर्तृत्वाने समालोचनाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. अचूक परखड निर्भीड समय सूचक म्हणून ओळख प्राप्त लाडका अलंकार बनखिले. अलंकारजी, तुमच्या भावी वाटचालीस आम्हा संयोजक आयोजकांकडून भरभरून शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चंद्रशेखर आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. सामन्याला आपण पाहतोय आजच्या दिवसाला सुरुवात करतोय. दिवस क्रमांक 6. सामना क्रमांक आजच्या दिवसातील दुसरा. पहिल्या फेरीतील सेकंड लास्ट म्हणजे यानंतर अजून एक शेवटचा सामना असेल या पहिल्या फेरीतील. म्हणजे ही पहिली फेरी आपल्याला समाप्त. आणि आज लेदरचा एक 20-20 सामना, हा प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे. आपल्या पुरंदर तालुक्यातील जे काही लेदर खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आपण पाहतोय हे 3 सामने संपल्यानंतर बरोबर 2 वाजता या ठिकाणी 20-20 जी खेळवली जाणार आहे. पुरंदर वॉरियर्स वर्सेस पुरंदर स्मॅशर्स असा सामना असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय. पंच इशारा करतील प्ले ऑन. चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय चंद्रशेखर तयार झाला आहे. समोरच्या बाजूला मार्क आणि तम्मी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. जाऊया पहिला चेंडू. गणपती बाप्पा मोरया.
यावेळेस देखील चेंडू पहिल्या चेंडूवरती भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या धावीला प्रयत्न होणार का? प्रयत्न झाले गेलेत. 2 धावा ज्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय 2 धावा ज्या खर्च केल्या गेल्या. खातं खोललं गेलं, अकाउंट ओपन होते. संघाचा सरीगरेश होताना पाहायला मिळतोय. चंद्रशेखर पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती तयार होईल. हा चेंडू आपण पाहतोय चंद्रशेखरचा सुरेख पाहायला मिळतोय. नीरा एक्सप्रेस गोलंदाजीसाठी तयार आहे चंद्रशेखर. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय 2 ताकदवर फलंदाजी, 2 कोहिनूर हिरे आज फलंदाजीमध्ये आहेत. एका बाजूला तम्मी आहे तर दुसऱ्या बाजूला मार्क तुम्हाला खेळताना आज पाहायला मिळणार आहे. यावेळेस देखील कलात्मक फटका खेळायचा होता. चेंडूला फक्त दिशा दिली. पॉईंटचं क्षेत्रशी आपण पाहतोय चेंडूवरती येईल. एक सिंगल पुन्हा एकदा मिळणार आहे. संघ धावफलक 1ने वाढलं. धावफलकावरती 3 धावा. स्वामी विवेकानंदांचं तुम्हाला एक गोड वाक्य नक्की सांगेल, ज्या काळाची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील झाला शहरात नाही. आणि इथं सुरुवात जर पाहिली गेली फलंदाजी करणारा संघ देखील एक शांत आणि एक चांगली सुरुवात म्हणजे पिसुळी संघाची आपण पाहतोय एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. शांत खेळी आपण पाहतो. ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय? वादळ कधी गरजेल सांगू शकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले तिथे मिसफिल्ड जे पाहायला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. एक चोरटी धाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. चपळाई दाखवली गेली, सिंगल आली. संघाच्या धावफलकामध्ये 4 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. स्वतःला तुम्ही आयुष्यामध्ये सिद्ध करा. जग तुम्हाला ऑटोमॅटिक प्रसिद्ध करणार आहे. परंतु हे सिद्ध करणं आज मैदानावरती दोन्ही संघाला गरजेचं असेल. डू ऑर डाय करो या मरोच्या लढती आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस बॅटची कडा थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. तिथं आपण पाहतो चेंडू कलेक्शन केलं जाईल. क्षेत्ररक्षण मात्र सुरेख होतं. एक सिंगल पुन्हा एकदा येते धावफलकामध्ये एका धावेने. इथं पॉवर प्ले सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि या पॉवर प्लेचा फायदा आता फलंदाजांना उठवावा लागणार आहे. गोलंदाजाचं कौतुक करेल नीरा एक्सप्रेस. गोलंदाजीमध्ये आग होतीये चंद्रशेखर. हो हा चेंडू देखील लाजवाब. पहा ब्लॉक मारा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये होता. फलंदाजाला हा चेंडू समजू शकला नाही. एक सिंगल येते. संघात आपले 1ने वाढलं. आतापर्यंत 6 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. एक गाडीची चावी हरवली आहे. कोणाला जर सापडली तर ते या ठिकाणी आणून जमा करा. होंडा शाईन गाडीची चावी आहे. जर सापडली तर योग्य ते पारितोषिक दिलं जाईल. फक्त या ठिकाणी आणून जमा करा. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आयोजक कमिटीने घेतलेले कष्ट आणि त्यानंतर उभे राहिलेला एवढा मोठा क्रिकेटचा महाकुंभ मेळा, क्रिकेटचा रणसंग्राम जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. नवीन गोलंदाज येतील आता गोलंदाजी मार्गवरती. खेळाडू 12वे अशी पाठवा ज्याला संपूर्ण संघाची नावे माहिती आहेत. कालपासून आपण पाहिलं एक खेळाडू आला त्याला एकही खेळाडूचं नाव माहित नव्हतं. मग 12वा कसा हा प्रश्न होता. या वेळेस चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑन फुल केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सरळ. एक टप्पा खात सीमा पार चौकार. फटकासा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सणसणीत चौकार. लोकेश यावर पाहतोय गोलंदाजी वरती आलाय. लोकेशचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती चौकारानं तुम्ही पाहताय. आता इथं 12वा खेळाडू लोकेश म्हणला हे असं होते बा. त्यामुळे मी सांगितलं 12वा खेळाडू असा पाठवा की त्याला संपूर्ण संघाची नावे माहिती पाहिजे. वेळ वाचवानी हे पहिलं सर्वात गरजेचं असेल. आज भरपूर सामने आहेत. हो यावेळेस चेंडू खोदून काढलाय. इथं एक सिंगल आली. दुसरीला प्रयत्न होणार का? नकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दिला गेला. थांबवलं गेलं. पुन्हा एकदा एका सिंगलच्या वतीने धावफलक पुढे जात आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ओन स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होणार. षटक क्रमांक 2 सुरू झाले. हाणामारी फार शांत पडली मैदानाच्या आतमध्ये. इथं चेंडूचा ठेचून मारा आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सुरू करायचा आहे. षटकार खेळायचे चौकार पाहायला मिळावायचे. ते खेळले जाणार का? इथं आपण बोललो आणि आला बिग 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 षटकार.
पहा अखूट टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहताय. इथं षटकार आला, काय ताकद होती या षटकारामध्ये. आपले बॉल बॉय चला ताबडतोब. बॉल बॉय 2-3 ताबडतोब आपल्या बाउंड्री लाईन वरती थांबा, विनंती असेल. कॅडूला वेळ लावू नका, विनंती असेल. आपले बॉल बॉय ताबडतोब बाउंड्री लाईन वरती जावा. तुम्ही पाहताय आपल्या स्पर्धेला 13 तारखेला शुभारंभ झाला. आजचा स्पर्धेचा 6वा दिवस. तुम्ही पाहताय म्हणजे पहिल्या फेरीतील शेवटचे सामने जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. जवळजवळ कालपर्यंत आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 60 संघ खेळले. आज देखील आपण पाहतोय 5 ते 6 संघ आपल्या स्पर्धेमध्ये आहेत. हे उर्वरित 5 ते 6 संघ आज काय चमक दाखवणार. पायथ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती आपण पाहतोय फार मोठा हल्लाबोल होताना पाहायला मिळते. षटक मागणे ठरले. योगेशला कमबॅक करायचे आता मैदानाच्या आतमध्ये, कारण की समोरच्या बाजूला फलंदाज आक्रमक झालाय. तम्मीच्या बॅटमधनं चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पहा दूरवरती. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आहे. दुसऱ्या धावेला देखील तुम्ही पाहता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. सुंदर धावा ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा ज्या पळून पूर्ण होणार आहेत. तम्मी इथं शांत खेळी. एका चेंडूवरती आपण पाहिलं खराब चेंडूवरती आपण पाहतो षटकार खेळतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करतोय. हे एका चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे, जे तुम्ही पाहताय सातत्याने जे क्रिकेटमध्ये पदार्पण करत असतात त्या खेळाडूंचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हा चेंडू देखील बासुरेख फटकेबाजी आहे. कला आहे खेळाडूकडे. तम्मीकडे तुम्हाला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय त्याला साथ देताना आपण पाहतोय मार्क देखील आज षटकारांचा पाऊस पाडताना पाहायला मिळणार आहे, कारण की ह्या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, आत्मविश्वास आहे. याआधी चंद्रशेखरने प्रभावित केलं गोलंदाजीमध्ये. तुम्ही पाहिलं त्याने पहिलं षटक हाताळलं, चांगलं षटक होतं. दुसऱ्या षटकात धावा यायला सुरुवात झाली. मार्क आता स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेस देखील आखूट टप्प्याचा चेंडू गॅपमध्ये खेळला. चेंडू पाहायचाय सुसाट भन्नाट वेगानं सीमारेषा पार करेल. येतोय चौकार. फटकासा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. तम्मीने देखील आपण पाहतोय इथं संघासाठी धावा बनवायला सुरुवात केली आहे. जाऊया तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निरा एक्सप्रेस तयार होईल. चंद्रकांत गोलंदाज मार्कवरती आलाय. ताकद आहे या गोलंदाजीकडे नक्की. आपण पाहतोय ब्लॉक चेंडू मध्ये माहेर असलेला चंद्रकांत आता पुन्हा एकदा प्रभावित करणार का या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षट टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. यावेळेसचा चेंडू शॉर्ट डाऊन पुल केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय बाहुबली षटकार. पहा ताकद पाहिली तम्मीची. तुम्ही पाहताय काय फटकेबाजी करतोय. संघाला इथं धावा बनवून देतोय. तोफेचे गोळे त्याने आज सीमारेषा पार पाठवलेत. ही ताकद आहे पिसोळे संघाची. दुसरा बाजूला मार्क जो संघासाठी साथ देताना पाहायला मिळतोय तम्मीची. आणि गोलंदाज कोणावरती? चंद्रशेखर वरती आक्रमण. हा चेंडू देखील पहा त्याच दिशेने खेळला. आता क्षेत्रशक्ती ते आहे. चेंडू जमिनीला समांतर पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला घरटा सोडलाय. इथं डेंजर एंडला फलंदाज आहे. फेकी उशीर आली. क्रिकेट 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 अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. शांततेचा संयम ठेवण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. गावासाठी खेळलं म्हणजे क्रिकेट. आपल्या 11 खेळाडूंना सोबत घेऊन म्हणजे खेळलं म्हणजे क्रिकेट. 11 खेळाडूंना उंच व्यासपीठ मिळवून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि पहा प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ म्हणजे आपण पाहतोय क्रिकेट आणि क्रिकेट. सुरेख चेंडू आपण पाहतोय. कमबॅक दाखवलं चंद्रशेखरने. आपण पाहतोय हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये प्रभावित करतोय. आणि पहा इथं पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण होत होतं, त्यानंतर धावसंख्येला विराम लावण्याचं काम आता तो मैदानाच्या आतमध्ये करतोय.
हा चेंडू देखील पास समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला जो आपण पाहतोय क्षेत्रक्षक आहे तिथं चेंडू अडवला गेला. फेकी देखील आपण पाहतोय सूर्य घेते तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा संघाच्या धावफलकावरती. 2 ने भर पडली. आतापर्यंत 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न केले जाणार का? पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस फुलटॉस होता. बॅटवर आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न झाला. फुलटॉस चेंडूचा फायदा घ्यावा लागेल. फुलटॉस चेंडू सीमारेषा पार फेकून द्यावे लागतील, कारण की आज फक्त लढायचंय. आज प्रश्न फक्त बक्षीचा नव्हे तर आज गावच्या प्रतिष्ठेचा देखील प्रश्न आहे. कारण की आता इथून पुढे पहिली फेरी कधीच नसेल. पूर्ण वर्षभर तुम्हाला आता या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. आज जिंकावंच लागणार आहे जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. षटक क्रमांक 3 मार्ग असं तुम्ही पाहताय. यानंतर उद्यापासून तुम्हाला ताकदवर लढतीला देखील सुरुवात होताना पाहायला मिळेल. जे संघ आपण पाहतोय पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत गेले ते संघ देखील लढताना पाहायला मिळतील. आज 2020 सामना देखील आज आहे. लेदर क्रिकेटच्या आपल्या पुरंदर तालुक्यातील युवा खेळाडू त्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये पुरंदर वॉरियर्स विरुद्ध पुरंदर स्मॅशर्स असा सामना जो 20 षटकांचा तुम्हाला लेदर क्रिकेटचा पाहायला मिळणार आहे याच मैदानावरती. यावेळेस पहा ब्लॉक चेंडू आपण पाहतोय. ब्लॉकर किंग इथं गोलंदाजीमध्ये ताकद लावतोय. यावेळेस दुसरीला देखील पहा किती चतुराई दाखवली गेली. चोरटी धाव आपण पाहतोय. क्रिकेटचं मैदान म्हणले की चोरी करता येते. आयुष्यामध्ये क्रिकेट खेळताना बाहेर जर तुम्ही चोरी केली तर पोलीस तुम्हाला पकडून नेतील. इथं जर चोरी केली तर इथं तुम्हाला त्या चुका माफ असतील. इथं कुठलाही कलम नसतो. हे क्रिकेटचं मैदान आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 37 धावा. 37 रन बिनबाद 37 आहेत. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, प्रत्येकाच्या हक्केला ओ देणारे, सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी होणारे, एक अद्वितीय अद्भुत लाडकं हक्काचं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे. यावेळेस चेंडू फुलटॉस आणि 5 चेंडू गॅप मध्ये जातोय. चेंडू इथं माती खातोय. उसळी घेणारा पाहायला मिळाला. येतोय मॅग्निफिकंट स्ट्रोक चौकार. फटकाचा ध्वजार. पाठोपाठ फलंदाजीमध्ये तम्मी नावाचं वादळ इथं झंझावत निर्माण करत आहे. यावेळेस चेंडू देखील त्याच दिशेने फटका खेळलाय. आता 2 क्षेत्राच्या चेंडूला पाठबोरा करतायत. चेंडू पहा इथं निसरतोय. बॅकअप सुरेख पाहायला मिळालं. ह्या चुका आता संघाला कमी कराव्या लागतील. आज तुमच्यासाठी करो या मरोच्या लढती आहे. प्रत्येक चेंडूवरती धावाधाव करायची, प्रत्येक चेंडूला अडवायचंय, प्रत्येक चेंडूला फेकायचंय, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचे. आज पाहायचे काय कामगिरी होणार. गोलंदाज पुन्हा एकदा 4थं षटक. विकी गोलंदाज मार्कवरती आलाय. हो यावेळेस देखील पहा भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू ब्लॉक चेंडू. तम्मीला चेंडू आपण पाहतोय समजू शकला नाही. यष्ट्यांच्या मागे संघनायक आपण पाहतोय कामकाज करताना पाहायला मिळेल. ज्यानं आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गिरीश आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे कामकाज करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला संघनायक आहे प्रमोद,
जो अजूनही मैदानावरती येणं बाकी आहे. इथं काय तम्मीचा ब्लास्ट तुम्ही पाहता. बिग 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 षटकार. मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला गेला. या चौकारानं संघाची धावसंख्या देखील वाढली. यावेळेस दांडी गुल बत्ती गुल मार्क नावाचं वादळ देखील दुसऱ्या बाजूनं संपुष्टात. जय. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. सैफ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. काय कामगिरी. आता शेवटचे षटक तुम्ही पाहताय. हाणामारीच होतं. पहिला ब्रेक थ्रू आत्ताशिक मिळाला. नाबाद भागीदारी या दोन्ही फलंदाजांना पाहिला. आज जेव्हा फलंदाजी रचली एका बाजूने साथ देणारा मार्क आपण पाहतोय. इथं बाद झालाय तर दुसऱ्या बाजूला अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. तम्मी अजून पाहतोय ज्यानं इथं षटकारांचा आज पाऊस पाडलाय. तो अर्धशतक नोंदवणार का पाहायचंय इथं आपल्या नावावरती. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं कौतुक करेल जो आपण पाहतोय. शुभम गोलंदाजीसाठी आला आणि शुभमनं जी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेट झाली होती त्यातील एक फलंदाजाला म्हणजे मार्कला माघारी पाठवलंय. हो यावेळेस पहा शुभमचा चेंडू. इथं धाव घेण्याचा प्रयत्न झाला. सैफ आपण पाहतोय या ठिकाणी खातं खोलू शकला नाही. फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. वरती सर्व बसलेल्यांनी अर्धशतक नोंदवलंय.
खेळाडूंवरती शाबासकीचं थाप देणं हे प्रेक्षक आणि मान्यवरांचं काम आहे. आज पाहतो मी इथं किल्ला लढवलाय, सुरेख फलंदाजी, थोडीशी आता त्याला थकावट देखील जाणवते. प्रमोद बाद होईल इथं धक्का क्रमांक 3 या ठिकाणी बसतोय. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे आहे. हो हो, हा चेंडू देखील लाजवाब बॅटची कडा घेतली आहे. फुटबॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला आहे. किती वेळ फुटबॉल, इतका वेळ नको सांगायला गरजेचा नसणार आहे. यावेळेस फेकी देखील पहा आणि काय इथं किती धाव्यांची धाव पाहायला मिळाली. जिथं एक द्यायची तिथं 3 आली. म्हणजे संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. पहा, प्रथमतः फलंदाजी करत असताना संघाच्या स्कोरबोर्ड वरती धावा लागल्या. त्या 72 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आणि 73 धावसंख्येचं आव्हान असेल दुसऱ्या बाजूला नीरा संघासमोर. पिसोळे संघ आपण पाहिलं प्रथमतः फलंदाजी केली, 72 धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्या आणि 73 धावसंख्येचं आव्हान जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. पंचांना पाणी घेऊन जा, एक टीम कमिटीतील सदस्य ताबडतोब. दुसऱ्या बाजूने देखील आता आपण पाहतो एक डोंगर रचला गेलाय. 5 षटकांचा फक्त सामना होता. किती मोठं आहे, हाणामारी पाहायला मिळाली. ह्या 3 धावा इथं आपण पाहिले चेंडूवरती शेवटच्या पळून पूर्ण केल्या. 4थ्या धावेला फलंदाज बाद होतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आता जे चंपीने अर्धशतक नोंदवलं तशीच फलंदाजी आता दुसऱ्या बाजूला तम्मी सारखी करावी लागेल दुसऱ्या फलंदाजाला. ते कोणते असणार त्यासाठी जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे ची मेजवानी. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, प्रत्येकाच्या हक्केला ओ देणारे, सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी होणारे, एक अद्वितीय अद्भुत लाडकं हक्काचं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे देदीप्यमान नेतृत्व, असे पुरंदर हवेलीचा स्वाभिमान, गुंजवणीचे शिल्पकार, शिवसेनेचे ढाण्यावाग, महाराष्ट्राचे माजी जलसंपदा व राज्यमंत्री मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या भरभरून शुभेच्छा. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान. व्हायचा नाही अजिबात. आणि जे काही खेळाडू आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग, ज्या खेळाडूंच्या स्क्रीन पुढे बसलेला, स्क्रीन जी ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्यावरती टेकून बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग, तुम्हाला विनंती असेल व्यासपीठावरती बसण्यासाठी भरपूर व्यवस्था आहे. त्या स्क्रीनला समोर कोणीच बसणार नाही. स्क्रीनच्या समोर ज्यावेळेला फलंदाज बॅटिंग करतोय त्यावेळेला त्यांना अडचण येणार नाही याची नोंद घ्या. ज्या काही आमचा अरबाज सर कॅमेरामॅन आहेत त्यांच्या खाली बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग, त्या ठिकाणी सर्वांना सूचना असेल त्या स्क्रीन पुढे कोणीच बसणार नाही. चला ताबडतोब उठा, सर्वजण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हा. तिथं बसण्याची व्यवस्था नाही, ती स्क्रीन आहे ब्लॅक स्क्रीन. ज्यावेळेला गोलंदाज फलंदाजसाठी आपण पाहतो गोलंदाजी करत असतो त्यावेळेला अचानक कोणी उभं राहिले तर थोडंसं लक्ष विचलित होतं, त्यासाठी आपण ती स्क्रीन बनवलेली आहेत. हां, सर्वांचं मनपूर्वक आभार, थँक्यू. नमस्कार मंडळी, जाऊया ताकदवर जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. घेऊन जाईल माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य तालुकास्तरीय क्रिकेटचा आजचा दिवस क्रमांक 6वा सामना क्रमांक आपण पाहतोय. या स्पर्धेतला तुम्ही पाहताय 34वा सामना मला वाटतं सुरू असेल जवळ आणि आतापर्यंत आपण पाहतोय 32 संघ हे दुसऱ्या फेरीमध्ये, 33 संघ जवळजवळ आपण पाहतोय 31 ते 32 संघ हे दुसऱ्या फेरीत दाखल झालेत आणि आजचा हा शेवटचा राऊंड आहे जो आपण पाहतोय पहिल्या फेरीतला.
त्यानंतर तुम्हाला द्वितीय फेरीचे सामने उद्यापासून पाहायला मिळतील. आज 2020 सामना देखील तुम्हाला लेदर क्रिकेटचा जो पाहायला मिळेल. त्यामध्ये पुरंदरेश्वर क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पुरंदर वॉरियर्स आणि पुरंदर स्मॅशर अशी लेदरचा 20 ओव्हरचा 2020 सामना ह्याच मैदानावरती आज रंगणार आहे, जो दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. त्यासाठी जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय नीरा संघ आता फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. पिसोळी संघ क्षेत्ररक्षणासाठी तैनात झालेत. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्गवरती. अत्तर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू अत्तरचा दिशाहीन पाहायला मिळतोय. वाईट धावानं संघाचा श्रीगणेश होताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडूने आपण पाहतोय खातं खोललं जाईल संघाच्या धावफलकावरती. एक धाव. सलामीची ताकदवर जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट संतोष, तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू आपण पाहतोय विकी रिटर्न क्रेज वरती पाहायला मिळतोय. यावेळेस एक धाव पडून पुन्हा चेंडू गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोर आहे, तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. तिसरीला पलायन करायचंय, पलायन झालंय. इथं काय चतुराई पाहायला मिळतोय. फिकी चांगली करावी लागेल. एका धावेसाठी पडझड करावी लागणार आहे. 2 or die करो या मरोची लढत. जिंकले तर दुसऱ्या फेरीत, पराभूत झाले तर या स्पर्धेला पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पुरंदरेश्वर चषक 2021 कोण वाट पाहणार, कोण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार, कोण कोणत्या मार्गाने चालणार, हा येणारा काळ आपल्याला अवघ्या अर्धा तासाचा सांगून जाईल. हा वेळेसचा चेंडू पहा अत्तरचा. सुरेख गोलंदाजी आहे अत्तरशी, जो आतापर्यंत आपण पाहतोय कोणताच मोठा फटका खेळू देत नाहीये. चांगली लाईन अँड लेंथ त्या गोलंदाजाकडे आहे, जो आपण पाहतोय डावखोऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. डावखोऱ्याच्या गोलंदाजाला क्रिकेटमध्ये फार मागणी आहे, कारण की जो त्यांची बॉलिंग लाईनअप असतो अक्रॉस द हँड, हा सर्वोत्कृष्ट मानला जातो क्रिकेटमध्ये. हा चेंडू फुलटॉस झेल दूरवरती राहिला. चेंडू जातोय एक टप्पा खात. क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत येतोय चौकार. फटका असा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वर चषकाचा सनसनीत चौकार. थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वर चषकाची बळीची टाळी. शाखा प्रमुख, युवा सेना, विद्यार्थी सेना आणि तमाम शिवसैनिक पुरंदर तालुका सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. 4व्या फळीनं पुन्हा एकदा आपण पाहतोय अत्तर आपण पाहतोय इथं लाजवाब गोलंदाजी करतोय, परंतु त्याने देखील आता आपण पाहतोय एक फलंदाजाला इथं माघारी पाठवलंय. जो इथं होत्याचं नव्हतं करणारा फलंदाज होता संतोष, माघारी गेलाय. दुसऱ्या बाजूने आता विकीची जबाबदारी वाढली. योगेश देखील दुसऱ्या बाजूने साथ देण्यासाठी आलाय. यावेळेस काय चेंडू गलीमध्ये पहा निघून जातोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, आर पार चौकार. फटका असा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वर चषकाचा सनसनीत चौकार.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. आलीत का ताबडतोब चला चला ताबडतोब संघनायक या. यावेळेस चेंडू बाखोतून काढलाय डिफेक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झाला विकेटचं पतन फलंदाज इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. पाव फलंदाज आपण पाहतोय माघारी परतात हे सांगायला गरजेचं नसतील. आपण पाहतोय नीरज संघ अडचणीत आला. पिसोळ संघ गोलंदाजीमध्ये धार लावताना पाहायला मिळाले. 72 धावा आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्या. 73 धावसंख्येचा पाठलाग सुरू झालाय. हो यावेळेस पहा बिग हिट करायचा आहे. फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज आले चंद्रशेखर ज्याने आपण पाहिले गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं. तो आता फलंदाजीसाठी आलाय. काय कामगिरी करणार आहे. समोरच्या बाजूला शुभमच्या बॅटमध्ये चेंडू हवेत क्षेत्ररक्षक लाजवाब चेंडू अडवला. चित्त्याची चपळाई वाघाची दौड पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आपण पाहतोय संघासाठी त्याने नक्की 2 धावा वाचवल्या. 2 धावा पळून पूर्ण झाल्या. धावफलक पुढे जायला 15 वरती च्या पाहायला मिळते. हो यावेळेस चेंडू पहा गर 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 चेंडूला फिरवतोय गोलंदाज. फिरकीची जादू तुम्ही पाहता आता मैदानाच्या आतमध्ये सैफची पाहायला मिळते. सैफ आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचे चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 20 आणि बनवायच्यात 58. हा चेंडू पहा अगदी फाईन खेळलाय. अगदी फाईन चेंडू गेला सीमा रेषेला बाय बाय करत येतोय चौकार. वाईड प्लस चौकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला. सासवड संघनायक आलाय का. चला ताबडतोब नाणेफेक आपण करतोय मान्यवरांच्या हस्ते. समोर या आलेले आहेत संघनायक दोन्ही आलेले आहेत. संदीप दादा भोमन पोखर 11 संघ यानंतर खेळेल. त्यांच्या विरोधात सासवड महाराजा सासवड हे दोन्ही संघनायक असतील. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. काय कामगिरी आपण पाहतोय. झेल झाला विकेटचं पतन फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतोय सासवड विरुद्ध पोखर संघ आपण पाहतोय यानंतर खेळताना पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कोल कोण जिंकलं. सासवड महाराजा 11 सासवड संघ नाणेफेक जिंकला. आणि काय निर्णय
फलंदाजी. थँक्यू. चला जाऊया पुन्हा एकदा. तुम्ही देखील दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. सामना क्रमांक आपण पाहतोय, नंतर तिसरा देखील असेल. 2 षटकांचा खेळ संपला. संघाच्या धावफलकावरती 20 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 18 आणि बनवायच्या 53 धावा. 18 चेंडू 53 धावेंची गरज. अशी विवाह रचना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आखली गेली आहे. सामना रंगलाय. 18 चेंडू 53 धाव्यांची गरज. पंचांची आपण पाहतोय काहीशी टीम मिटिंग देखील पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय तम्मी एका गोलंदाजाला आपण पाहिलं होतं 2 षटके टाकताना. याआधी चंद्रशेखर तो आता दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी आहे. तर जो फलंदाज आपण पाहतोय घातक ठरला आजच्या दिवसामध्ये, ज्यानं भयानक खेळी केली, तो तम्मी गोलंदाज मार्कवरती आलाय. गोलंदाजीचा बादशाह पुन्हा एकदा तयार. यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे आपण पाहतोय टीम मीटिंग बोलवली गेली. पुन्हा एकदा पंच कळवतील, निर्णय घेतील. कायशी काय पंचांचा निर्णय येतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. चेंडू असं वाटलं होतं की अगदी जवळ चाटून गेलाय की काय. पाहिजे अजून निर्णय येणार आहे. पंच जो निर्णय देतील, पंच म्हणले की देवा समान जे मैदानावरती असतात. नॉट आउट पंचांनी खेळवलं. पहा अचूक निर्णय तुम्ही पाहता पंच देताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. अगदी जवळ चेंडू गेला. वाऱ्याच्या वेगाने आपण पाहतोय गिरीशनं बॅट फिरवली. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 पंचांना अधिकार घेण्याचा जो क्रिकेटमध्ये नियम आहे आणि दुसऱ्या बाजूला अधिकार बदलण्याचा नियम देखील पंचांकडेच आहे. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय हलक्यात खेळला. क्षेत्ररक्षक आले, तिथं एक सिंगल आली. चेंडू पहा, याचा पुरेपूर फायदा होणार. छेडछाड केली. इकडे खेळाडू आपण पाहतोय चतुर आहेत, ज्यांनी धाव देखील पूर्ण करताना पाहायला मिळाले. संघाचं धावफलक वाढलं, 22 वरती गेलं. शेवटचे चेंडू आता आपण पाहतोय शिल्लक असतील 16 आणि बनवायच्यात 51 धावा. 16 चेंडू 51 धावेंची गरज. वादळी खेळी करायची. गिरीशला इथं षटकार चौकारांचा पाऊस पाडायचा आहे भर उन्हाळ्यामध्ये. ह्या वेळेस चेंडू पहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगलने चालणार नाही. सामना फार मोठा बनत चाललाय. ताकदवर फटके आता तुम्हाला फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज तम्मीचं, तो आता गोलंदाजीमध्ये देखील आग लावतोय. ह्या षटकात त्याने मोठा फटका खेळू दिला नाही. इथं फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकण्याचं काम होतंय. ताकदवर फटके खेळावे लागतील मित्रांनो. प्रेक्षकांची मनं आता तुम्हाला जिंकावी लागणार आहेत. यावेळेस डान्सिंग डाऊन तो चेंडू खेळायचा. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठ बरोबर करतोय. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार का? प्रयत्न झाला. 2 धावा चपळून पूर्ण झाल्या गेल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पण आला. उत्कंठा शिगेला जी पोहोचली गेली आहे. कोण जिंकणार? नीरा की दुसऱ्या बाजूला पिसुळे संघ? पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये. ताकदवर फटकेबाजी जी होती आपण पाहतोय त्या धावफलकाला फार मोठी संथ गती लागली आहे. ही संथ गती कामाची नसेल, ती तुमच्या पराजयाच्या मार्गाने वाटचाल करणारी आहे. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय. तोपर्यंत दुसरीला देखील प्रयत्न असणार आहे. धावा आपण पाहतो इथं पळून पूर्ण केल्या जात आहेत. चपळाई दाखवली जाते, वेग दाखवला जातोय संघाच्या धावफलकावरती. 27 धावाच्या लागल्या जात आहेत. पाठलाग जर पाहिला फार मोठा आहे. 73 धावसंख्येचा, ज्या आतापर्यंत 27 बनवल्या गेल्यात.
ताबडतोब फलंदाची गरज आहे. हात खोलावे लागतील चंद्रशेखरला. षटकार चौकार चेंडूला दुखापत करायची आहे. यावेळेस पहा टॅप केले क्षेत्ररक्षक. आपण पाहतो चेंडूवरती मार्क येताना पाहायला मिळतोय. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावफलकावरती धावा लागल्या 28 धावा. उर्वरित 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील आणि बनवायच्या 45 धावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जाण आणणाऱ्या तमाम क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. डीजे जाऊया. 12 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज. पहिला चेंडू खराब. दबाव जाणवेल, आता प्रेशर जाणवेल गोलंदाज की फलंदाजावरती. चंद्रशेखरला आता हात खोलण्याची वेळ आली आहे. सामना जवळ आलाय. सामना आता तोंडचा घास इथं ओढून जातोय की काय. पाहायचे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या का फलंदाजाच्या हातातून. हो हो हो, यावेळेस देखील कमबॅक काय असतं गोलंदाज दाखवतोय. पहिला चेंडू जरी खराब पडला, दुसरा चेंडूवरती सुरेख पाहायला मिळतोय. गोलंदाज सैफ आपण पाहतोय संघासाठी वैयक्तिक दुसरं तर सांघिक 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर फार शांत पडला. ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय. वादळ कधी गरजणार हा प्रश्नचिन्ह आहे. हो, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क फार दूरवरती आहे. चेंडूला तुम्हाला मिडल करावं लागेल. परफेक्ट बॅटवरती घ्यावे लागतील. आगीचे गोळे, तोफेचे गोळे मैदानाबाहेर पाठवावे लागतील. आता संघर्ष बनाला आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. एक धाव पळून पूर्ण. दुसरीला देखील प्रयत्न आहेत. षटकारांची आतिषबाजी. भर दिवसा तुम्हाला दिवाळी करायची तर षटकारांची ती पूर्ण केली जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की सामना आता रंगतदार बनत चाललाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 9 आणि बनवायच्यात 42 धावा. यावेळेस देखील पहा हलक्या तर चेंडू ढकललाय. गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक. पहा दूरवरती आउटफील्ड वेगवान. चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार. फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज चांद आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा चेंडू आपण पाहतोय. दिशांनी गोलंदाजी. वाईड चेंडू पाहायचा. आता पंचांचा निर्णय आलाय आणि त्यावरती एक सिंगल देखील घेतली जाईल. आपण पाहतोय गिरीशला आता स्ट्राईक घ्यावी लागणार आहे. कारण की तो सेट झालाय. त्याला इथं आता हाणामारी सुरू करावी लागली. अनसेट बॅट्समॅन समोरच्या बाजूला आहे. परंतु थोडीशी रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते. संघाच्या धावफलकावरती 37 धावा आहेत. 5,73,000 धावसंख्येचा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अंतिम काही चेंडू आपण पाहतोय अजूनही बाकी असणार आहेत. यावेळेस देखील पहा कार्पेट फटका चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. वाऱ्याच्या वेगानं चेंडू निसटतोय आणि पहा दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे. फेकी पुन्हा एकदा पहा. इथं बॅकअप आलाय. क्षेत्ररक्षक आलाय. आपण पाहतोय तम्मी त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होता. बॅकअप पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहा मैदानाच्या आतमध्ये
4 षटकांचा खेळ संपला. संघाच्या धावफलकावरती 39 धावा, शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 34 धावा. एका अद्भुत कर्तृत्वाने समालो कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे. शेवटचे 6 चेंडू 34. पहिला चेंडू टोलवलाय आणि चेंडू पाहत जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. फटकासा ध्वजादार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटका. मंडळी, अजून सामना संपलेला नाही. चौकार षटकार आलेत. शेवटचे 4 चेंडू आणि अजून बनवायच्यात 24 धावा. 4ही चेंडूवरती 4 षटकार खेळायचे. गिरीशने इथं वादळ झंझावत निर्माण केलाय. गोलंदाजावरती फार मोठा हल्ला बोल. यावेळी देखील चेंडू गॅपमध्ये ढकललाय. क्षेत्रशः पायचे दूरवरती आहे. चेंडू पायचे सीमा रेषेचा वेध घेतोय. हा चेंडू देखील गेला सरळ सीमा पार. चौकार. फटकासा ध्वजादार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. वादळे येतात, वादळे जातात, परंतु हवामानामध्ये अक्रार विक्रार बदल घडून आणण्याचं काम करतोय. आज काम कोणी केलंय तर गिरीश मैदानाच्या आतमध्ये संघनायक. इथं पहा किती मोठा हल्ला बोल करतोय. सामना बदलला. यावेळेस बॅट शिखाडा इथं पाहायचंय. क्षेत्रशः चेंडूवरती आहे. फील्ड देखील केला. दुसऱ्या धावेला प्रयत्न करतोय. 5 धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इथं पाहायचंय फलंदाज बाद आहे. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची. यावेळेसचा चेंडू बराच वेळानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाला असं वाटलं होतं इथं घनाघाती फलंदाजीला सुरुवात झाली का, आता सामन्याची हवा खेचून घेणारे चेंडू आले. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 1 आणि बनवायच्यात 20 धावा. आणि 5 चेंडूवरती बिग ब्लास्ट चौकार आपण पाहतोय आणि सामना विजय होईल. पिसुळे संघ या सामन्यावरती विजय मिळवतोय. विजय आणि पराभव दोन्ही संघांचं हार्दिक असं अभिनंदन. सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब लगेच देणार आहोत. त्यापर्यंत महाराजा 11 सासवड संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भोकर संघ ताबडतोब मैदानाचा ताबा घेतील. तुमच्या डगआउटमध्ये चला, ताबडतोब डगआउटमध्ये चला. आपापल्या जे आपण पाहतोय श्री महात्मा फुले खेळाडू कक्ष आणि श्री संभाजी महाराज खेळाडू कक्ष या कक्षामध्ये सर्वांनी बसा. एका बाजूला श्री महात्मा फुले खेळाडू कक्ष आहे, दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज खेळाडू कक्षामध्ये ताबडतोब सर्व खेळाडू बसतील याची नोंद घ्या. आणि दोन्ही संघाला मी विनंती करेल महाराजा 11 सासवड आणि दुसऱ्या बाजूला सतीश शेठ पोमन 11 पोखर संघ ताबडतोब चला, वेळ लावायचा नाही. पहिल्या फेरीतील मंडळी शेवटचा सामना आतापर्यंत 32 सामने झाले जवळजवळ आणि हा 33वा मला वाटते शेवटचा सामना असेल. नाणेफेक जिंकली गेली
महाराजा 11 सासवड संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि काय निर्णय असेल फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतला आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी दुसऱ्या बाजूला सतीश शेठ पोमन 11 संघ पोखर संघाला क्षेत्ररक्षणासाठी. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. नवीन चेंडू द्या. चला खेळाडू ताबडतोब क्षेत्ररक्षण करणारे संघ सतीश शेठ पोमन 11 पोखर संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा विनंती असेल. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारे खेळाडू आपण पाहतोय महाराजा 11 सासवड ताबडतोब फलंदाज पाठवा. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय ज्यांना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवलं. वैयक्तिक 55 धाव्यांची एक भारदार खेळी 21 चेंडू आणि 55 धाव्यांची एक भारदार इनिंग ज्याची पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 8 धावा फक्त खर्च केल्या. असा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय. तम्मी ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला तम्मी या ताबडतोब. आपल्याला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय मान्यवरांच्या हस्ते. एक चांगली खेळी पाहायला मिळाली ज्याने 21 चेंडूमध्ये 55 बनवल्या 8 धावा वैयक्तिक खर्च केल्या. असा तम्मी ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ताबडतोब या. टी शर्ट सर्वांना कंपल्सरी आहे याची देखील नोंद घ्या. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं मी कौतुक करेल जे आता मैदानावरती जात आहेत. सतीश शेठ पोमन पोखर संघ ज्या सर्व खेळाडूंच्या अंगावरती 11च्या 11 टी शर्ट आहे त्याबद्दल त्यांचं देखील आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला ताबडतोब तम्मी या. आपल्याला या ठिकाणी आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. ताबडतोब या. धनंजयजी मेहतर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांच्या हस्ते आपण या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. त्याचप्रमाणे धनंजयजी मेहतर साहेब आणि विशाल बोरकर यांच्या हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय. तर मी या ठिकाणी आलेला आहे. चला सामना चालू करून घ्या. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावा. फलंदाज चला ताबडतोब. बॅट्समन वेळ लावायचा नाही. 5 षटकांचा सामना आहे. यानंतर एक 20-20 सामना देखील आज असणार आहे. संजयजी झेंडे साहेब आपण देखील या. त्याच्या मान्यवरांचा मी नामोल्लेख या ठिकाणी करतोय. बोरकर साहेब या. मॅन ऑफ द मॅचचा आपण पाहतोय या ठिकाणी किताब दिला जातोय तम्मीला. चांगली खेळी पाहायला मिळाली. या ठिकाणी या सर्वजण विनंती असेल. तम्मी या. Hello. Such a nice ground.